संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। पुरंदर विमानतळाला बाधित गावांचा विरोध, सासवडमध्ये मोर्चा काढून करण्यात आला निषेध। नववर्षातील पहिल्याच विजयासह ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक, कांगारूंना तगडा झटका। बदलापुरात लागले अदानीचे स्मार्ट वीज मीटर, खासगीकरणाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विरोध। चहावाल्याच्या अफवेमुळे गेले 12 प्रवाशांचे जीव, जळगाव रेल्वे अपघाताचे खरे कारण समोर, ही चूक पडली महागात, पोलिसांकडून त्या दोघांचा शोध सुरू। पुणे रेल्वे स्थानकाला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव द्या, पराक्रमाच्या गाथा सांगत शनिवार वाड्याच्या 293वा वर्धापन दिन साजरा। पुण्यात दुर्मिळ आजाराचा धोका वाढला, डॉक्टरांच्या विधानाने खळबळ, कोरोना महामारीतही रुग्ण। बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त शरद पवारांचं खास ट्विट, म्हणाले महाराष्ट्राच्या उद्गारासाठी आणि मराठी माणसाच्या स्वाभिमान जागृतीसाठी कायम प्रयत्नशील राहिलेले शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन। क्रूरतेचा कळस, सततच्या वादातून पत्नीची हत्या, मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवले आणि त्याला वाद फेकून लावली विल्हेवाट। पीक विम्यामध्ये घोटाळा झाल्याचं राज्याचे कृषी मंत्र्यांनी म्हटलं होतं। यानंतर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीमध्ये माध्यमांशी बोलताना पाठीमागील युती सरकारवर निशाणा साधलाय। आता कुठे गेली ईडी, सीबीआय असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलाय। तर हा प्रश्न आपण संसदेत मांडणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। काका पुतण्या पुन्हा एकाच मंचावर, अधिक खुर्ची बदलली नंतर बंद दाराआड चर्चा। अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।